नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. चला, आपली सायकल तयार आहे जायला. निघूया आता जिमसाठी. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि हनुमंतरायाला वंदन करून केली वर्कआउटला सुरुवात. आज आहे बॅकचा वर्कआउट, सो बॅक आणि बायसेप 2 वर्कआउट करून घ्यायचेत. आणि आज गर्दी का अजिबात नव्हती. म्हटलं पटापट आवरून घेऊया आणि आलो घरी. चला, आलो जिमवरनं घरी. आता बाकीच्या गोष्टी आवरून घेऊया. आज जरा सगळी साफसफाई करायची आहे, पण संध्याकाळी, आता नाही, संध्याकाळी. कारण हे बघा, इकडे हा सगळा कचरा पडला आहे आणि मंदिरातला पण कचरा काढायचा आहे. तर संध्याकाळी बघू, 4-4:30 वाजता तिकडचा कचरा काढून येईन आणि मग हे इथलं पण साफ करायला लागेल. चला, आवरून घेतो सगळं पटापट आणि मंदिरात जाऊन पूजा करून येतो. चला, आपण आलो मंदिरात, घेऊया झाडून सगळं. अजून एवढं सगळं साफ करायचं आहे. पातेरा भरपूर आहे, काढून टाकतो. पण ते काल काढलं जरासा, एका साईडला करून ठेवलं आहे, पण बाकीचा तसाच होता म्हणून म्हटलं काढून टाकूया सगळा कचरा. अजून तिकडचा पण झाडू जा, पलीकडनं जेव्हा तर अर्धा पाऊंडच होता, अर्धा पाऊंड 1 तास जाता. 11 वाजता तो वाटक लागला काय रे. हो, पाय पडला की निघाला. नंतर रवी आले तर तिकडनं काढायला सुरुवात केली त्याने चालत. होय तर कायला मी पण म्हटलं नाही, आंघोळ करून येला ना की परत ह्या होता घामघूम होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं अगोदरच काढतोय आणि मग जातोय घराकडे. आंघोळ करून येलं की मग झाला. एवढ्या भागात इतका पात्रा मिळाला बघा. आता पेटवून देतो. हे बघा, सगळं साफ करून घेतलं. इकडे सगळं अडचण होती ती. आता जरा ह्या 2 झाडांना अळी करून घेतो तिकडची, मग बघू. आणि रवी काका भेटले, म्हटलं ते म्हणतात मी इकडं झाडतो. म्हटलं झाडा. झाडाजवळ गोळा करू नका, बाहेर मध्येच गाडी घेतलं तरी झालं हे रानावर. कारण परत काय झाडांना झळ बसत वरती. काही पाईप पण आहे ना, रानावर घेतलं तरी झालं, रान मरून जाईल. रानावर होता म्हणून म्हटलं. तर मी जरा 2 माडांना अळी करून घेते. हाईट ठेवता मी अळी करतो जरा माडांका त्या 2. चला, तर पुढचा काय नंतर झाडू होत पटकन 2 मिनटाचा काय. समोरच्या बापाकडनं पिकावं आणि खोरं आणलं आणि सुरुवात केली नारळाला अळी करायला. कारण काय होत होतं, इथे जो टाकी बसवली आहे ना, त्याला इथं नळाचं पाणी, आणि नळाचं पाणी आतमध्ये स्टोअर होतं. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की ते पाणी वेस्ट होत होतं. त्यामुळे म्हटलं ते पाणी वेस्ट होतं आहे, तर म्हटलं ते वेस्ट होण्यापेक्षा ह्या 2 नारळाची झाडं आहेत, नारळाला पाणी तर भरपूर लागतं, त्याच्यामुळे या 2 नारळांतरी लागेल म्हटलं ते पाणी ओव्हरफ्लोचं. त्याच्यामुळे म्हटलं याची म्हणजे अळी करून घेऊया पहिली. आणि काय होत होतं, आणि इथे मध्ये जे झाडं आहेत ना, त्यांनाही पाणी लागत नव्हतं. कारण ती पाईपलाईन पण फुटली आहे, तिथे काही सोर्सेस पण नाही आहे. त्याच्यामुळे फक्त काय पावसाळ्यात लागायचं तेवढंच पाणी, नंतर पाणी यांना लागत नव्हतं. तर म्हटलं ही सोय करून टाकूया. आज घरी आलो तर म्हटलं सगळं झालेलं, घामाघूम झालेलं त्यावेळी पण म्हटलं चेंज करूया आणि जाऊया मंदिरामध्ये. फक्त चेंज केलं आणि म्हटलं आलो. आणि म्हटलं साफसफाई करून घेतली, सगळे झाडून वगैरे घेतलं आणि म्हटलं करून घेऊया अळी आता. कारण काय आलं, ते रवी काका आले तर म्हटलं ते म्हणत होते मी पण झाडतो. म्हटलं घ्या झाडायला. मग म्हटलं मी इकडचं करून घेतो. त्याने मग पलीकडची बाजू पण झाडून घेतली, मी इकडची झाडून घेतलेली ऑलरेडी, त्याने तिकडची पण झाडून घेतली. मग म्हटलं अळी करून टाकूया, वेळ आहे तर आपल्याकडे. हे बघा, हे एक झालं अळं. मी इकडनं अशी वाट केली, ओव्हरफ्लो पाणी झालं की याला लागून जाईल. ही पूर्ण वाट इथपर्यंत केली. इथे पाणी बोललं की त्या 2 झाडांना लागून जाते. झालं घामागू. आता फ्रेश होऊया, ह्याला तर आग घालूया आणि जाऊया घरी. आंघोळ करून परत पूजा करायला यायचं आहे. आता हा ओव्हरफ्लो आहे ना, त्याने ह्या 2 माडांना पाणी लागेल.
हे बघा व्यवस्थित 2 माडात व्यवस्थित लागते. इथे कुठं लिकेज झालं. इथनं पाणी येते बघ. आत्ताच लावले पाणी तर झिरपायला लागला. लिपून पण घेतलं. थोडीशी तर माती कमी पडली. कुठं तर माती काढायची का बघूया पुढच्या आठवड्यात येईन त्यावेळी इकडची माती काढून इथं लावेन. आता उशीर झाला. हे इथलं झालं, इथलं हे लिपून झालं. चला 2 अळी झालेली आहेत व्यवस्थित. आता बघूया ओव्हरफ्लोचं पाणी झालं तर जातं का आतमध्ये. नाही तर एवढे कष्ट घेतलेला काय फायदा नाही. ओव्हरफ्लोला एवढंच पाणी येतं बाहेर, थोडंसं जास्त येतं. चला आवरलीत कामं, जाऊन येतो आता पूजा करून येतो. फ्रेश वगैरे झालो, आता पूजा करून येतो लगेच. आता सायकलने बाजारात जायचं आहे. कडक ऊन पडलं आता गाडी घेऊन जाणार. आलो आहे मंदिरामध्ये, सगळं झाडून घेतलं आणि टेबलं वगैरे होती ते तिकडे सगळी सरकवून ठेवली. फक्त आता राहिले ते झाजम घडी करायचे. ते कोणतरी भेटलं, उज्जड आहेत आणि लांब आहेत, त्याच्यामुळे ते राहिलेत. कोणतरी भेटलं उचलायला की ते करून टाकेन. चला पूजा करून घेतो. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. अंबाबाई मातेचा विजय असो. पूजा झाली, जातो आता घरी. आणि बघू रविवारी या बाजूला 2 झाडं आहेत तर त्यांची पण अळी करून घ्यायचा विचार करतो आहे. बघूया कसं शक्य होतं ते. आज सुतार येणार होते म्हणून कुठे गेलो नाही, इथेच थांबलो. पण सुतार काय आलेच नाही, यांच्याशी टंगळमंगळ असते. म्हणून ना कोणावर विश्वास ठेवून राहायचं ना तर मोठा मुश्किल होतं. चला थोडी सोया आणि पनीरची भाजी करून घेतो. आज बुरची नाही, भाजी करायची आहे. तिला इकडे चहा नाश्ता दिला आहे, तोपर्यंत माझं आवरून होईल. चपात्या भाजून झालेल्या आहेत. चला आता बाकीची सगळी कामं आवरून घेतो आणि मग भेटू थोड्या वेळाने जेवताना. चला या जेवायला. आज जेवायला टाईम टू टाईम झालेला आहे. सगळं आवरलं आहे वेळेत. आईने उशिरा नाश्ता केला त्याच्यामुळे तिला आता भूक नाही आहे. पण आता काय झालं आहे, माझा टाईम टू टाईम जेवलं पाहिजे. चला मी जेवून घेतो. अरे हो, ही काकडी आहे ना, मी लावलेली त्याच्यातली होती. बाहेर जे बेल लावले ना त्याच्यातली एक काकडी आहे. आता मला चमक लागला सोयाबीन वगैरे. चला जेवतो मग भेटू. आणि आज पण सुधार आले नाही. फुकट माझा दिवस वेस्ट घालवला त्याने. काम केलं असतं दुसरं ते पण नाही. सगळी कामं बाजूला ठेवली यांच्यामुळे. म्हणून ना कधी कधी ते भैया बरे वाटतात. सांगितलेल्या वेळेत येतात आणि काम करून जातात. की आपल्या माणसानं, आपली मराठी माणसं याच्यावरून मागे राहिलेत. वेळ देतात त्या वेळेत येत नाहीत. आणि मग ही अशी धंदे असतात. आणि मग कुठच्या भैयाने काम केलं, मग हा तुम्ही भैयाला काम देता, हे करता ते करता. अरे तुम्ही या ना, करा ना, पैसे घ्या आणि जा. आता जवळपास मी व्हिडिओ माझे बघितले, जवळपास 8 दिवसाच्या मागे मी सांगतोय की उद्या सुधारणार आहेत, उद्या सुधारणार, उद्या दरवाजा लागणार आहे, उद्या ते वरचं काम होणार आहे. अरे त्याच्यामुळे माझे कलर काम राहिलं आहे, बाकीची कामं राहिली आहेत. त्यात परत फोन उचलणार नाहीत. हे कंडिशन आहे, अवघड आहे. म्हणून कधी कधी ना भैयांना बोलवलेलं बरं पडतं. 4 शिवाय घालता येतात.
आपलीच माणसांना दिलं ना की असं असतं. नळाला आले पाणी, तर सगळ्या कुंड्या भरून घेतल्या, त्या झाडानं घालून घेतलं इकडे. आणि आज पण सुताराने तंगवलं, त्याच्यामध्ये ही झाडं पण राहिली. तर आज लावणार होतो झाडं, ही राहिली आज. आणि झालं आता टँक भरून घेतलं, हे काम झालं. पण बाकी वेलीनं पाणी घालायचं आहे आणि मिरच्यानं पाणी घालायचं आहे नळाचं. पाणी आलं ते सगळं पाणी भरून घेतलं आणि ते सोनचाफ्याला पाणी सोडलं, कारण सोनचाफ्याला आता कळ्या यायला लागल्यात. तर आता सोनचाफ्याला पाणी सोडलं. आणि हा बघा बाथरूमच्या पाण्यावर म्हणजे बेसिनच्या पाण्यावर सब्जा बघा किती छान झाला. म्हणजे बाजारात आणलेला ना तोच लावला. आणि तिकडे कढी हे वगैरे टाकलेली होती, आपलं दही टाकलेली, तर कोथिंबीर पण चांगली आली. आणि बघा गोंडे झेंडू पण झाले व्यवस्थित, त्याच पाण्यावर होतात सगळे. तर तिकडे तर पाणी नाही जात आहे. बाकी ही भाजी जेवढं काय आहे इथलं तेवढं सगळं बेसिनच्या पाण्यावर आहे. हे बघा हे सगळं जेवढं वेली आहेत तेवढं सगळ्या बेसिनच्या पाण्यावर आहेत. आता फक्त मी पाणी इथे सोडलं ह्याच्यासाठी, नळाचं पाणी आलं म्हटलं लागू दे. मस्त आग लावून सगळं साफ करून टाकल्याने. हे रानवडी मारणारे नाही. चल व्यवस्थित एकदम आरामात चल. चल तुझा तू चल. चल डावीकडे चल, लाईट लावतो मी. चल चल व्यवस्थित, अजिबात नको धडपड. तिकडे सरक, डावीकडे सरक, डावीकडे चल आरामात. बघ जमलं ना, पकडायचं काय करायचं. आता हळूहळू असं रोज चालायची सवय केली बघ. आता एवढा कॉन्फिडन्स तुला आला 4 दिवस काम हे करून. बस आहे की नाही, जमलं ना. हां हां मग असं जमलं की रोज थोडं वाढवायचं. आता इथे आलीस मग कुठे जरासं बाहेर जायचं, मग जरासं बाहेर फिरायचं. 4 दिवस तर घरातल्या घरात फिरायचं. लावणार हळूहळू. आता बघ भीती मनातली गेली की सगळं होतं की नाही. हां हां ना, कसं जमतं की नाही. हां कसं हां कसं 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 हां. चला हिला दिलं जेवायला. मी मगाशी खाऊन घेतलेला, हिने लेट नाश्ता केलेला त्याच्यामुळे थोडंसं तिचं लेटच झालं. पण ठीक आहे, तर मी पण आवरून घेतो सगळं. भेटू नंतर संध्याकाळी बाहेर. थोडंसं कचरा काढायचं आहे, बाकी काही काम नाही आहे. आणि एका ठिकाणी जाऊन यायचं आहे, तेवढं झालं की काम झालं. आज पण सगळी कामं रखडलेत. काय चाललंय काय कळे ना बाई. कारण काय झालं माहितीये, आज पण मी काम करायला घेतलं, फोन आला हे पाहिजे. उठलं तो आणि कोण परत तिकडे गेले 2 तास. घरी येईपर्यंत पडला अंधार. झाला संपला. म्हटलं सुतार आला नाही तर नाही, निदान ती झाडं तरी लावून येईल. कधी कधी वाटतं ना ते फोन नव्हते ते बरं होतं यार. जाम डोक्याला हेडक झाले त्या फोनचा. चला डोकं बेजार झालंय आता. चिडचिड होते असं काहीतरी झालं की. ठरलेला प्लॅनिंग नाही झाला ना की चिडचिड होते. मस्त जरा कॉफी पितो आणि जरा शांत करतो. तर शुगर बंद केली आहे, तर आता ती गोड कॉफी पण नाही, कडू कॉफी यायला लागते. का करेंगे भाई. आता मॅच बघतो. चल मरू दे सगळं, सोडून त्याविषयी सगळं मरून जाऊन दे. मस्त मॅच बघतो.
हॉटस्टार जिंदाबाद. मैच हेनरी आ गए हैं. इस सोडी जेकब टफी सेकंड वनडे. हो सेकंड टी सर ट्वेंटी. वैसे वर्ल्ड कप के स्क्वाड चलो. लेकिन इस मैच में उनको जगह नहीं मिली है. जैक चला. बॉक्स को खिलाया गया है. मॅच मैट हेनरी को बघतो. खिलाया. तेवढाच मूड फ्रेश करतो. कंटाळा आलाय जाम. नंतर करेन चपात्याने घेऊन जेवायला. चला चपाती भाजून घेतो. आणि तिकडे मॅच लावली आहे मी, त्याच्यामुळे चला फटाफट टाइमपास मला तेवढाच होतो. मस्त चपाती फुलली पाहिजे की अशी मस्त चपाती फुलली पाहिजे, मस्त वाटतं. चला हिला दिलं जेवायला. आज पण थंडी पडली बऱ्यापैकी. चला मी जरा चपाती भाजल्या तर फ्रेश होऊन येतो जरासा, कारण सगळं चपचप झालेलं आहे, त्याच्यामुळे जरा फ्रेश होऊन येतो. चला मंडळी, जेवण वगैरे झालं आहे, सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता आराम करतो, कारण आज पण येणार होती ती माणसं आली नाही. उद्या येणार आहे, त्यांची वाट बघत बसलेलं. सो उद्या सकाळी येतो आहे बोलत 8 वाजता. सो उद्या सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्यामुळे आता लवकर आटपतो. आज काय आजचा ब्लॉग नाही, आजचा ब्लॉग थोडासा लेट येईल दुपारी वगैरे. चला आता मी पण आराम करतो, आज थंडी कमी आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.